चला तर आज आपण हार बनवायला शिकू. देवाच्या मोठ्या फोटोला कसा हार बनवतात तर आज आपण शिकूया. असा धागा घ्यायचा. हा 2 हात असला पाहिजे, 1 आणि 2. हा दुहेरी असला पाहिजे. 2 धागे घ्यायचे. हा असा घ्यायचा आणि सुईमध्ये हा असं सुईमध्ये वळायचा आणि इथं एक गाठण मारायची. आधी एक फूल वळायचं. याला गिलाडीचं फूल म्हणतात. ही पासली आहे. ही अशी तोडायची, अशी मधोमध घ्यायची, अशी मधोमध 2 बोटाच्या मधात घ्यायची आणि अशी टोचायची. ही जिथपर्यंत टोचायची जिथपर्यंत आपला गोल बनत नाही. असं छानपैकी असा हा असा छानपैकी असा गोल बनवून घ्यायचा. त्यानंतर याच्यावर एक गिलाडीचं फूल अधिक एक करायचं आणि नंतर मग याच्यावर येणार आहे गुलाब. हे असं गुलाबाचं फूल. हे असं याची दंडी तोडून टाकायची आणि असं हे असं ओवायचं छानपैकी. याच्यावर अधिक एक फूल व्हायचं. एक शेवंतीचं फूल व्हायचं पांढरं. हा झाला आपला खालचा गुच्छा. असं छानपैकी असं खाली न्यायचा आणि असं सरकून द्यायचं. आता याच्यावर 5 किंवा 6 गिलाडीची फुलं बघा. आता 5 किंवा 6 गिलाडीची फुलं बघायची. तर मी कमीत कमी 6 येते. हे झालं. आता याच्यावर एक शेवंतीचं फुल व्हायचं आणि एक गिलाडीचं फुल व्हायचं. अरे माझं दागा पण होईल. हा झाला आपला छानपैकी गुच्छा तयार खालचा. त्यामध्ये होऊया शेवंतीची फुलं. हो. आपली शेवंतीची फुलं कमीत कमी 1 सुई भरेपर्यंत ओवायची. इथपर्यंत अशी छानपैकी. म्हणजे आपल्या तेवढं अर्ध होऊन जातं. असं छानपैकी ओवायचं आणि हे असं खाली घ्यायचं. तुम्ही अर्ध घेतलं तरी चालेल. घ्यायचं असं खाली वरती करायचं. थोडं पातळ करायचं. हे झालं आपला अर्धा इथपर्यंत हार. आता इथं आपण मधात एक गुच्छ होऊया. खाली ओढला ना आपण तसंच गुच्छा इथं मधात पण ओवायचा. 2 गिलाडीची फुलं घेतलेली आहे. ही पासली ओवायची तशीच. छानपैकी गोल किंवा त्रिकोणी पण झाली तर चालते. अशी छान दिसली पाहिजे फक्त. त्याच्यावर एक गिलाडीचं, हे असं एक गिलाडीचं फुल ओवायचं आणि याच्यावर मग गुलाब. हा गुलाब घ्यायचा आणि असं ओवायचं. याच्यावर एक पांढरं किंवा गिलाडीचं फूल कोणतं वेळेला तर चालते. मी गिलाडीचं होते. खरं गिलाडीचं फूल. आता हे असं छानपैकी असं खाली घेऊन घ्यायचं. हे झालं आपला इथपर्यंत हार. आता याच्यावर ओवायचे आपण गिलाडीची फुलं. जितके पांढरे खाली ओवले ना तितकेच वरते. असे एक सुई होईपर्यंत व्हायचे. म्हणजे अंदाज लागते बरोबर होऊन जाते. अर्धे घ्यायचे म्हणजे भारी जाणार नाही. असे थोडे पातळ करायचे. हे बघा झाला. हा आपला अर्धा हार तयार छानपैकी. आणि मग हे अर्धा धागा राहिला ना, हा असा इथं पकडायचा आणि हा अर्धा इथं पकडायचा. आपल्या गुच्छाच्या बरोबर मधोमध असा पकडायचा आणि जितका असं सारखं होईपर्यंत पकडायचा आणि मग कट करून घ्यायचा. आता कट केला. आता हा जो हात आहे हा इथं बांधायचा.
आता जशी प्रोसिजर इथं केली तशीच इकडनं पण करायची. आपला हार तयार होऊन जाईल. मी पूर्ण हार बनवून दाखवते. चला, हे माझी फुलं ओढणं झाले. एक हाराला कमीत कमी 5 मिनिटं लागतात. पण हार छान दिसतो. सेम प्रोसिजर आहे, काही चेंज नाही आहे याच्यामध्ये. हे थोडा डिफिकल्ट जाते वयाला, पण काही नाही, एकदा शिकून गेलं की काय हरकत नाही. असं पकडायचं आणि हे जे काळ्या आहेत ना 2, हे अशा मधोमध अशा टोचायच्या. सावधान कारक, नाही तर हातात टोचेच सुई. असं छानपैकी असं गोल झालं. आता याच्यावर एक गिलहरीचं फूल आणि एक गुलाब आज थोडेसे डाऊन आलेले आहेत. आता याच्यावर एक इथं कोणतं फुल व्हायला आपण पांढरं व्हायचं. झाला आपला गुच्छ तयार. आता पिवळं हे बघा, आपला हार पूर्ण तयार झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला बांधून. हे छान, हे 2 आता आहेत ना 2 बाजू ह्या अशा बांधून घ्यायच्या. एक गाठ, एक किंवा 2 गाठ अशा छानपैकी बांधून घ्यायच्या. आता बघा, हा आपला सुंदर हार तयार. वाटलं आपल्याला खाली वगैरे काही वाटलं तर ते थोडं सरकून घ्यायचं, असं फुलं वगैरे असं छानपैकी बनवून घ्यायचं. हा आपला सुंदर हार तयार. कमीत कमी 5 मिनिटं लागतात असे हार बनवायला. असे मी दिवसातून 20-30 हार बनवते. छान आहे ना असा हार बनवायचा. फोटोला पण छान दिसतो, छान जातो, खूप छान दिसतो. तसा विक्रीला हा 40ला आहे. मी 5 रुपयाला एक बनवायला घेते. मी दुसऱ्याचे हार आहे ते मी बनवायला घेते. चला तर नमस्कार, पुढच्या व्हिडिओत भेटू.